सारंगी महाजन मॅडम आपल्या सोबत आहेत। मॅडम, तुम्ही आज मुख्यमंत्र्यांची भेट जी आहे ती घेतली आहे, जो मुद्दा तुम्ही गेल्या अनेक दिवसापासून लावून धरताय, काय नेमकं मुद्दे मुख्यमंत्र्यांसोबत मांडा? माझं एकच म्हणणं आहे, मी कुठलेही धनंजय मुंडे, पंकजा मुंडे यांच्याशी संपर्कात नव्हते, कधी यांच्याकडे काम घेऊन गेले नाही, तरी सुद्धा यांनी माझ्या नावाची जमीन बळकावलेली आहे आणि माझ्याकडनं जबरदस्तीने रजिस्ट्री लावून घेतली आणि त्या रजिस्ट्रीत सगळं फ्रॉड लिहिलेलं आहे। तर ह्या संदर्भामध्ये मी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे मी माझं निवेदन दिलेलं आहे आणि मला त्यांनी सांगितलं आहे, आश्वासन नाही तर त्यांनी मला अगदी ठामपणे सांगितलं आहे की मी तुम्हाला ह्याच्यामध्ये न्याय मिळवून देतो आणि मी खात्री बाळगा, असं ते मला बोलले। प्रकरण कधीचं आहे, कधीची ही जमीन होती आणि केव्हा हे सगळा प्रकार घडलेला आहे? ही जमीन प्रवीण महाजन यांनी घेऊन ठेवली होती आणि केअरटेकर म्हणून गोपीनाथ रावांकडे त्याचे कागद दिलेले होते। तिथलेच लोक मला सांगतात, मला पण माहिती नव्हतं, मला तर माझी उस्मानाबादची जमीन पण माहिती नव्हतं, पण लोकांनीच सांगितलं, आपल्यासारखे पत्रकार लोक माहिती घेतात आणि कळवतात, तसं मला हे पण कळली होती। तर ती त्यांच्याकडेच होते सगळं आणि आम्ही किती 1 ते 1.5 एकर, 2 एकर, 5 एकर याच्या पुढे आमची मजल नाहीये। गोपीनाथ रावांनी ज्या जमिनी लोकांच्या नावाने घेऊन ठेवल्या असतील त्या 50 एकर, 100 एकर, 150 एकर अशा असतील। आमची हैसियत तेवढी नाहीये, आम्ही तेवढंच घेऊ जेवढं। आणि गोपीनाथ रावांनी ती सांभाळली पण होती आणि आता धनंजय पण म्हणला, मामी आम्ही सांभाळत होतो तुझी जमीन, मग तू सांभाळत होता तर तू बळकावली कशाला, तुझ्या माणसाला नोकराला माझ्याकडे पाठवलं कशाला, तू मग माझी जमीन द्यायची ना, आणि तुला जर द्यायची नव्हती तर तू समोर येऊन म्हणायचं की मामी ही जमीन आहे तुझ्या नावाची आहे, रीतसर काय ते कमी जास्त व्यवहार करून आपण ह्याच्यात संगनमताने आम्हाला ही जमीन हवी आहे तर तुला आम्ही काय तेवढा मोबदला देऊ, असं म्हणलं असतं तरी चांगल्या ह्याच्यात झालं असतं, संबंध पण चांगले राहतात। पण त्याला ते फुकट हवी असते, सगळं फुकट हवं असतं, त्याच्यामुळे मी हा लढा लढते आता आणि मला असं वाटतं की त्यांनी द्यावं, माझं सेटलमेंट एक तर त्यांनी करावं। आजच्या 2022ला जी मी घेतलेली जमीन त्यांनी माझ्याकडनं बळकावली होती ती आता 2023 आणि 24 1.5 वर्ष, 1.25 वर्ष जवळजवळ मी ते लावून धरलं होतं प्रकरण त्याच्याकडे फॉलोअपसाठी। आणि मग त्याच्यानंतर मला लक्षात आलं की मी एका चोरालाच न्याय मागते, ज्या चोरांनीच माझी जमीन हडप केली आहे, बरोबर ना, म्हणून मग मी त्यांना त्याचं सोडून दिला नाद, मी सरळ कोर्टात गेले। माझ्यासाठी कोर्टाची पायरी अगदी पहिल्यासारखी आहे आणि कोर्ट मला न्याय देतं। मग नंतर मी कॅन्सल ऑफ रजिस्ट्रीची केस टाकली, परळी पोलीस स्टेशनला गेली, पोलिसांनी रिस्पॉन्स दिला नाही, मग मी वाट पाहिली। मग जसं देशमुखांचं प्रकरण झालं त्याच्यात जे पोलिसांवर ताशेरे ओढण्यात आले त्यातून मग मला लगेच पोलिसांचा ईमेल आला, लेटर आलं, ते आता परवा मला मिळालंय। तर त्यांची सगळी ही कागदपत्रांची पूर्तता मी करणार आहे, जे मी हे पूर्ण पेपर्स तयार केलेले जमिनीचे आणि मी अर्ज जो केलेला होता तो पण ह्याच्यामध्ये आहे, तर हे सगळं मी करणार आहे। आणि माझं एकच धनंजयला म्हणणं आहे की एक तर तू मला माझे पूर्ण पेमेंट दे आणि कब्जा सोड माझ्या जमिनीचा, मला माझी पाटी लावून दे आणि तू कब्जा सोड आणि कोर्टामध्ये एनओसी दे, नाही तर मला पूर्ण माझा व्यवहार पूर्ण करून दे आजच्या तारखेला जो भाव आहे त्या भावाप्रमाणे। यांनी माझे सरकारी पैसे सुद्धा कमी लावले आणि मला कमी दिलेले आहेत, एवढे कमी पैसे मिळतच नाही। कागदावरती सह्या घेतला असा एक आरोप आहे, ते नेमकं काय प्रकरण होतं, कशा पद्धतीने तुम्हाला बोलवलं होतं, काय नेमकं? आम्हाला रजिस्ट्री लावून घेतली आमच्याकडनं, अगदी भरपूर माणसं वगैरे होते, त्याच्यामुळे माणूस घाबरून जातो ना, सिच्युएशन कशी तयार करायची हे ह्याला बरोबर माहिती आहे आणि ह्याच्या सगळ्या खालच्या लोकांना माहिती आहे, त्याच्यामुळे यांनी सिच्युएशन तयार करून घेतली आणि मला ते रजिस्ट्री लावून घेतली। रजिस्ट्री लावल्यावर त्यांचा जो माणूस आहे गोविंद बालाजी मुंडे तो घरी घेऊन गेला, घरी गेले तर मी अवाक झाले, एवढं मोठं घर, समोर 4 गाड्या, मी म्हटलं ह्या जागेला पार्किंग कसं काय, तर म्हणले हे आम्ही दुसऱ्याची जागा बळकावली आहे, आमच्या नावावर करून घेतली आहे। म्हणजे तेव्हा माझ्या लक्षात आलं की हे सगळे प्रकरण कठीण आहे आणि त्याच्यानंतर त्याची शेती आहे, फार्म हाऊस आहे, स्टोन क्रशरचा धंदा आहे त्याचा, एवढं एका नोकराकडे कसं काय असू शकतं, याचा आशीर्वाद असल्याशिवाय असू शकत नाही। शिवाय त्यांनी त्याची बायको नगरसेविका आहे तिथे, आम्ही त्याच्या घरी गेलो आणि त्यांनी आम्हाला तिथे ब्लँक पेपर मला समोर केला 100 रुपयाचा, म्हटलं काय, तर मला म्हणलं सह्या करा, म्हटलं कशासाठी, तर म्हणे नाही करा तसं आहे, तुमच्या हितासाठी सांगतोय ना मी, करा सह्या, विश्वास नाही का तुमचा माझ्यावर, विश्वास नाही का, इतका जोजरा तोडायला लागला की माझे मुलं घाबरले, त्यांनी सह्या केल्या, मला पण सही करावी लागली, पेपर दिला। मग मी त्यांना इथे जेव्हा ठाण्याला येताना जेव्हा ते मला म्हणले मी तुम्हाला सोडून देतो, मग त्यांनी आम्हाला कारमध्ये सोडून दिलं, रस्त्यामध्ये त्यांनी त्याचा तो त्याचा PA कोण आहे धनंजयचा जोशी, त्याला फोन लावला आणि त्याच्याकडनं
ठाणे रेस्ट हाऊसचं लेटर घेतलं बंगल्यावरून आणि आम्हीच त्याला प्रिंटआउट काढून दिलं. ते लेटर घेऊन तो रेस्ट हाऊसला राहिला. सकाळी आला, 1 लाख रुपये मला आत्ता द्या, मी तुम्हाला इथपर्यंत सोडायला आलो, मी याच्यामध्ये हे पैसे भरले, ते पैसे गेले, एवढी मेहनत केली, हे घेतले. शिवाय त्या जमिनीत स्वतःच्या सुनेकडनं 5 गुंठे पण लिहून घेतले होते त्यांनी, ते पण आम्हाला विचारलं आणि आम्हाला सांगितलं की आम्ही तुम्हाला घरकामासाठी पैसे दिले आहेत असं मी त्याच्यात टाकलंय, गिफ्ट डीड केले माझ्या सुनेच्या नावाने. पण हे सगळं कशाला? आणि ह्या कोऱ्या कागदावर जेव्हा सह्या झाल्यानंतर जेव्हा आम्ही घरी आल्यानंतर मी त्याला सतत विचारलं की तू त्या सह्या का घेतल्या? तर म्हणले नाही, इस्सार पावती करायची आहे ना म्हणून. इस्सार पावती आधी होते की नंतर होते हे आता तुम्हाला पण माहिती आहे. तर मग मी म्हटलं मग इस्सार पावती केली तर काय केली, मला तर दाखवली नाही म्हटलं तुम्ही. तर 15 दिवस सतत त्याला फोन करून जेव्हा मागे लागले तेव्हा त्यांनी मला सांगितलं शासनामध्ये जे मला 60 लाख रुपये मिळाले होते त्याच्यात तुम्ही मला 30 लाख देत असाल तर मी तुम्हाला इस्सार पावती देतो. कुठेतरी बीड मधली जी प्रकरणं जमिनीची आहेत व्यवहाराची ती हळूहळू बाहेर या बीड सगळ्या प्रकरणात येतात, त्यामध्ये हे सुद्धा एक प्रकरण आहे. काय हे पण प्रकरण आहेच ना बीडमध्ये. मी तर आज नातेवाईक आहे, मी आज आवाज उठवू शकते. हा मला ह्याच्याकडनं अशी अपेक्षा नव्हती, हा मला असं फसवेल, पण मी आवाज उठवू शकते. पण गरीब जनता जी आहे ती प्रचंड ह्याला कातावलेली आहे, याला त्रासलेली आहे. पण ते आपलं घरदार सोडून येऊ शकत नाही कारण त्यांचं पोट पाणी तिथेच चालतं, त्यांचे घरं तिथेच आहे. दहशतवादाखाली त्यांच्याकडनं मतदान केलं जातं हे पण त्यांनी मला सांगितलं. आणि आमच्या जमिनी लाटल्या जातात, अडाणी माणसांचे अंगठे घेऊन त्याच्यावरच त्यांना जमीन कसायला देतात हे पण त्यांनी मला सांगितलं. मी 2-3दा आतापर्यंत परळीला गेले तर हे सगळं मला सांगितलं. पंकजा मुंडेंचं नाव का घेतात, त्यांचा काय संबंध आहे प्रकरण? पंकजा मुंडे पण त्याला सामीलच आहे की, पंकजा मुंडे सामीलच आहे. तिने मध्यंतरी माझी मोठ्या नणंदबाई आहे त्यांच्या मुलाकडनं मला फोन करवला की मामी ती जमीन आमची आहे. अरे तुझी कशी आली, सगळंच तुझं आहे का, आमचं काहीच नाही का, माझा नवरा काही परळीत राहत नव्हता का, आंबेजोगाईत राहत नव्हता का, सगळंच तुमचं आहे, सगळंच तुमचं आहे. लोकांचं बोटी बोटी तुम्ही खाल, कुठं जाल आयुष्यात, इथेच भोगायचंय, इथेच फेडायचंय त्यांना. त्यांनी स्वतःचं कर्म तरी बघा. नेमकी मागणी काय केली आणि काय आश्वासन दिलं तुम्हाला? मुख्यमंत्र्यांना एवढंच मी सांगितलंय, माझी जी जमीन ह्या लोकांनी बळकावलेली आहे त्या जमिनीचं मला सेटलमेंट करायचं आहे. त्यात तुम्ही धनंजयशी बोलून मला सेटलमेंट करून द्या, नाही तर मला कोर्टात एनओसी देऊन माझी रजिस्ट्री कॅन्सल करून माझे नाव आणून द्या आणि कब्जा मला द्या. तर त्यांनी खात्री दिली. धन्यवाद. साहजिकच आहे, सारंगी महाजन आपल्या सोबत होत्या. धनंजय मुंडे आणि पंकजा मुंडे यांनी दोघांनी मिळून जमीन जी आहे ती माझी बळकावली असा त्यांचा आरोप आहे आणि त्यांनी आज मुख्यमंत्र्यांची भेट जी आहे ती या ठिकाणी घेतलेली मुंबईत पाहायला मिळते. कॅमेरामॅन रोहन पवारसह विनायक डावरुम, TVNN मराठी, मुंबई. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.